एक्सरसाइज 1.5 मधलं क्वेश्चन 5. क्वेश्चन आहे, ऑब्टेन द सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन ऑफ द फॉलोइंग अँड ड्रॉ द करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट. म्हणजे तुम्हाला एक लॉजिकल एक्सप्रेशन दिलेले असणार. बाय युजिंग अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स, बाय युजिंग लॉज, या स्टेटमेंट पॅटर्नला सिम्प्लिफाय करायचं आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर त्याचं करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे. यातलं फर्स्ट सम पी ऑर क्यू अँड नॉट क्यू बघूया कसं सॉल्व्ह करायचं आहे. इन सोल्युशन द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज पी ऑर क्यू अँड नॉट क्यू. डिअर स्टुडंट्स, पी स्टेटमेंट ॲज इट इज ऑर. इथे काय बघा, क्यू स्टेटमेंट आहे, इथे नॉट क्यू स्टेटमेंट आहे आणि मध्ये कनेक्टिव्ह यूज झालाय अँड. जर असं असेल तर त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंट लॉ यूज होतो आणि बाय युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ आपल्याला या ठिकाणी एफ मिळतं. याचं रिझन आहे कॉम्प्लिमेंट लॉ. याचं रिझन आहे कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ त्याचं रिझन. डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी पी ऑर एफ आहे. असं असेल तर यूज होतो आयडेंटिटी लॉ. बाय युजिंग आयडेंटिटी लॉ पी ऑर एफ आपल्याला मिळतं पी बाय युजिंग आयडेंटिटी लॉ. अशा प्रकारे आपण दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नला सिम्प्लिफाय केलं. याचं रिझन आहे आयडेंटिटी लॉ. स्टेटमेंट पॅटर्नला आपण सिम्प्लिफाय केलं, ते आलं पी. आपल्याला याचं करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचं आहे. म्हणून आपण इथे स्टेटमेंट घेऊ. लेट पी स्टेटमेंट असणार द स्विच S1 इज क्लोज. द स्विच S1 इज क्लोज. आता याचं आपण करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करू. करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट इज, करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट इज, करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट इज. आता एक स्विच असलेलं सर्किट कन्स्ट्रक्ट करायचं आहे, तर याचं करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट कसं असणार बघा. याच्यामध्ये एक स्विच असणार, फक्त एक स्विच असणार आहे. या ठिकाणी फक्त एक स्विच असणार आहे, त्याला नाव देऊ आपण S1. या ठिकाणी लॅम्प. अशा प्रकारे करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट आपल्याला कन्स्ट्रक्ट करता आलं, ज्याच्यामध्ये फक्त एक स्विच आहे. सोपं आहे, समजलं असेल. क्वेश्चन 5 मधलं सेकंड एक्झाम्पल, नॉट पी अँड क्यू ऑर नॉट पी अँड नॉट क्यू ऑर पी अँड नॉट क्यू. हे स्टेटमेंट पॅटर्न दिलं. या स्टेटमेंट पॅटर्नला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आणि जे सिम्प्लिफाय केलेलं स्टेटमेंट आहे त्याच्यापासून करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे. चला सोल्युशनला स्टार्ट करतो. फर्स्ट दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न सोल्युशन मध्ये मी ॲज इट इज लिहितो. गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न सोल्युशन मध्ये आपण ॲज इट इज लिहिलो. ओके. आता सेकंड स्टेप मध्ये काय करतो डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी या दोन ब्रॅकेट्सच्या मध्ये ऑर कनेक्टिव्ह आहे आणि या ब्रॅकेट्सच्या मध्ये पण ऑर कनेक्टिव्ह आहे. म्हणजे इथे तीनही ब्रॅकेट्सच्या मध्ये ऑर कनेक्टिव्ह आहे. मग आपल्याला दोन ब्रॅकेट एकत्र लिहिता येतात. तुमच्या समोर दोन ऑप्शन आहेत. इथे नॉट पी अँड आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये पण नॉट पी अँड कॉमन दिसतं. नॉट पी अँड कॉमन दिसतं म्हणून आपण फर्स्ट आणि सेकंड ब्रॅकेट एकत्र लिहू. कुणाच्या मनात असा पण प्रश्न येईल, सर सेकंड मध्ये अँड नॉट क्यू कॉमन दिसतं, मग तसं पण करता येईल. ओके, दोन ऑप्शन तुमच्याजवळ आहे. तर मी फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करतो. फर्स्ट आणि सेकंड ब्रॅकेट एकत्र लिहितो. फर्स्ट आणि सेकंड ब्रॅकेट, फर्स्ट आणि सेकंड ब्रॅकेट आपण एकत्र लिहू आणि हे एकत्र लिहिता येतं. याचं रिझन आहे असोसिएटिव्ह लॉ. बाय युजिंग असोसिएटिव्ह लॉ आपल्याला फर्स्ट आणि सेकंड ब्रॅकेट एकत्र लिहिता येते. त्याचं रिझन आहे असोसिएटिव्ह लॉ. रिझन लिहितो असोसिएटिव्ह लॉ. बाय युजिंग असोसिएटिव्ह लॉ आपल्याला लिहिता येतं. आता आपण फर्स्ट आणि सेकंड ब्रॅकेट जर ऑब्झर्व केली तर यातनं आपल्याला नॉट पी अँड कॉमन काढता येतं. नॉट पी अँड कॉमन काढता येतं बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नॉट पी अँड कॉमन काढायचंय. नॉट
पी अँड जर कॉमन काढलं, हे बघा नॉट पी अँड कॉमन काढलं तर इथे क्यू राहणार आहे, ब्रॅकेटमध्ये ऑर कनेक्टिव्ह असणार आहे, आणि इथे नॉट पी अँड कॉमन काढलं तर नॉट क्यू असणार आहे. अशा प्रकारे जेव्हा पण आपण कॉमन काढतो तेव्हा त्याचं रिझन लिहायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नॉट पी या ठिकाणी कॉमन काढलं, त्याचं रिझन आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला असं लिहिता येतं. ओके डिअर स्टुडंट्स, आता इथे स्टेटमेंट आहे क्यू आणि समोर आहे नॉट क्यू, मध्ये यूज झालं ऑर कनेक्टिव्ह. ज्यावेळेस दिलेलं स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन असेल आणि मध्ये अँड किंवा ऑर कनेक्टिव्ह असेल तेव्हा यूज होत असतो कॉम्प्लिमेंट लॉ. बाय युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ, इथे ऑर क्यू आहे, बाय युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ आपल्याला तिथे मिळणार आहे टी. और P and negation Q as it is. P and negation Q as it is. By using complement law, we can write complement law. Reason मध्ये लिहिलं complement law. After that, या ठिकाणी and T आहे, and T. By using identity law, not P and T बनणार not P. By using identity law, not P and T बनणार not P. आणि समोर सेकंड ब्रॅकेट पी अँड नॉट क्यू ॲज इट इज. हे जे रिझन आहे याचं रिझन आहे आयडेंटिटी लॉ. बाय युझिंग आयडेंटिटी लॉ आपल्याला कसं लिहिता येतं, बाय युझिंग आयडेंटिटी लॉ. डिअर स्टुडंट्स, आता ऑब्झर्व करा, या ठिकाणी नॉट पी आहे, इथे नॉट पी आहे, ब्रॅकेटच्या बाहेर जर कनेक्टिव्ह बघितलं, इथे ऑर कनेक्टिव्ह आहे, या ठिकाणी अँड कनेक्टिव्ह आहे, ऑर कनेक्टिव्ह अँड कनेक्टिव्ह, मग यूज होणार डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. जसं आपण एखाद्या नंबरनं ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो तसा यूज होतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला मिळतं नॉट पी ऑर पी, ब्रॅकेट मधलं कनेक्टिव्ह अँड, नंतर मिळणार नॉट पी, नंतर नॉट पी ऑर नॉट क्यू. बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला असं लिहिता येतं, बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. याचं रिझन आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला असं लिहिता येतं. डिअर स्टुडंट्स, परत या ठिकाणी एक स्टेटमेंट पी आहे, त्याचं इथे निगेशन नॉट पी आलं, मध्ये ऑर कनेक्टिव्ह असं आलं तर यूज होतो कॉम्प्लिमेंट लॉ. अँड बाय युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ इथे आपल्याला मिळणार आहे टी. बाय युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ इथे मिळणार टी अँड not P or not Q as it is. Not P or not Q as it is. रिझन आहे याचं कॉम्प्लिमेंट लॉ. इन जनरल जेव्हा पण कॉम्प्लिमेंट लॉ यूज झाला, कॉम्प्लिमेंट लॉच्या नंतर यूज होतो आयडेंटिटी लॉ. या ठिकाणी टी अँड गिव्हन स्टेटमेंटचा आन्सर असणार गिव्हन स्टेटमेंट. टी अँड गिव्हन स्टेटमेंटचा आन्सर असणार गिव्हन स्टेटमेंट, नॉट पी ऑर नॉट क्यू असं आपल्याला लिहिता येतं बाय युजिंग आयडेंटिटी लॉ. याचं रिझन आहे आयडेंटिटी लॉ. डिअर स्टुडंट्स, अशा प्रकारे आपण गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न सिम्प्लिफाय केलं. चला परत एकदा सांगतो. या ठिकाणी 3 ब्रॅकेट्स आहे, 3 ब्रॅकेट्स मध्ये ऑर कनेक्टिव्ह आहे, मग आपण फर्स्ट आणि सेकंड ब्रॅकेट एकत्र लिहिली. रिझन नॉट पी अँड आपल्याला कॉमन काढता येतं आणि असं लिहू शकतो आपण बाय युजिंग असोसिएटिव्ह लॉ. आफ्टर दॅट सेकंड केस मध्ये आपण नॉट पी अँड कॉमन काढलं. तर फर्स्ट ब्रॅकेट मध्ये क्यू हा मिडल कनेक्टिव्ह, ऑर नॉट पी कॉमन काढलं, इथे असणार नॉट क्यू. आफ्टर दॅट या ठिकाणी क्यू स्टेटमेंट आहे, इथे त्याचं निगेशन आहे, मध्ये ऑर कनेक्टिव्ह आहे, असं असेल तर यूज करता येतो कॉम्प्लिमेंट लॉ. बाय युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ या ठिकाणी आपल्याला टी मिळालं. टी अँड समथिंग, टी अँड गिव्हन स्टेटमेंट, रिझन आहे त्याचं, या ठिकाणी रिझन लिहिलं आपण आयडेंटिटी लॉ. डिअर स्टुडंट्स, ब्रॅकेटच्या बाहेर ऑर कनेक्टिव्ह आहे, ब्रॅकेटमध्ये अँड कनेक्टिव्ह आहे, मग यूज करायचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, जसं आपण एखाद्या नंबरनं ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो, सेम स्टोरी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये यूज होते. नॉट पी ऑर पी अँड नॉट पी ऑर नॉट क्यू. नंतर नॉट पी आहे,
पी आहे मध्ये ऑर कनेक्टिव्ह आहे, कॉम्प्लिमेंट लॉ यूज होणार, इथे ऑर कनेक्टिव्ह आहे म्हणून इथे टी असणार, मग रिझन असणार त्याचं कॉम्प्लिमेंट लॉ, टी अँड गिव्हन स्टेटमेंट चा आन्सर असणार गिव्हन स्टेटमेंट, याचं रिझन असणार आहे आयडेंटिटी लॉ. दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नला सिम्प्लिफाय केल्यानंतर आलं नॉट पी ऑर नॉट क्यू. डिअर स्टुडंट्स, आता आपल्याला या स्टेटमेंट पॅटर्न पासून सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचं आहे. मग मी इथे पहिले स्टेटमेंट कन्स्ट्रक्ट करतोय, स्टेटमेंट कन्सिडर करतोय. लेट पी स्टेटमेंट असणार आहे द स्विच S1 इज क्लोज्ड. पी स्टेटमेंट असणार द स्विच S1 इज क्लोज्ड. The switch S1 is closed. Q statement असणार the switch S2 is closed. The switch S2 is closed. आपल्याला इथे नॉट पी नॉट क्यू पाहिजेत. नॉट पी स्टेटमेंट असणार the switch S1 dash is closed. आणि finally not Q the switch S2 dash is closed. नक्कीच या स्टेटमेंट्स लिहिण्याची आपली चांगली प्रॅक्टिस झाली आहे. S2 dash is closed. आता करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचं आहे. करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट इज, करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट, करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट इज. डिअर स्टुडंट, स्टेटमेंट पॅटर्नला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला मिळालं नॉट पी ऑर नॉट क्यू. या ठिकाणी ऑर आहे, ऑर असल्यानं टू स्विचेस कनेक्टेड इन पॅरलल असं म्हणावं लागेल. नॉट पी आणि नॉट क्यू आहे, नॉट पी आणि नॉट क्यू साठी आपण स्विचेस घेणार S1 डॅश आणि S2 डॅश, म्हणजे टू स्विचेस S1 डॅश अँड S2 डॅश आर कनेक्टेड इन पॅरलल, म्हणून याचं सिम्प्लिफाईड सर्किट असणार टू स्विचेस असणार. एक आहे S1 डॅश आणि सेकंड स्विच आहे S2 डॅश, आणि हे टू स्विचेस एकमेकांना कन्स्ट्रक्ट केलेत पॅरलल. मग त्याची सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्ट केली आहे. सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम याच्यामध्ये टू स्विचेस असणार. नॉट पी सांगितलं म्हणून इथे S1 डॅश लिहिणार, नॉट क्यू सांगितलं S2 डॅश लिहिणार. ऑर कनेक्टिव्ह आहे मग ते स्विचेस पॅरलल कन्स्ट्रक्ट केलेत आणि मी सर्किट डायग्रामला या ठिकाणी कंप्लीट करतो. येस, ओके. टू स्विचेस कनेक्टेड इन parallel, S1 dash and S2 dash are connected in parallel, असं त्याचं करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट असणार. ओके, नक्कीच समजलं असेल. एक्झाम्पल नंबर 3, P or not Q or not R and P or Q and R. या लॉजिकल एक्सप्रेशनला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आणि त्याचं करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचं. मी फर्स्ट गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न लिहितोय. P or not Q or not R and P or Q and R. Dear students, या ठिकाणी टू ब्रॅकेट्स आहेत आणि या टू ब्रॅकेट्सला जर आपण ऑब्झर्व केलं तर याचा फर्स्ट पार्ट P OR आहे, या सेकंड ब्रॅकेटचा सुद्धा फर्स्ट पार्ट P OR आहे. मग आपल्याला या दोन्ही ब्रॅकेट्स मधनं P OR कॉमन काढता येतं. रिझन असेल त्याचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आपण इथे P OR कॉमन काढूया. P OR कॉमन काढलं तर इथे ब्रॅकेट मध्ये आपल्याला मिळणार नॉट Q or not R. इथे कनेक्टिव्ह आहे अँड P OR कॉमन काढलं मग या ठिकाणी असणार Q and R. असं आपण लिहू शकतो. याचं रिझन आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला हे लिहिता येतं. याचं रिझन असणार आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता आपण प्युअर ॲज इट इज लिहिलं. इथे नॉट क्यू आहे, इथे नॉट आर आहे. यातनं जर आपण नॉट कनेक्टिव्ह कॉमन काढलं, तर ब्रॅकेट मध्ये आपल्याला क्यू ऑर च बनणार अँड आणि इथे आर असणार. क्यू अँड आर या ठिकाणी मिळणार. नंतर अँड क्यू अँड आर ॲज इट इज असं आपण नॉट बाहेर लिहू शकतो, ऑरच्या ठिकाणी अँड लिहू शकतो. त्याचं रिझन आहे डी मॉर्गन्स लॉ.
बाय युझिंग डी मॉर्गन्स लॉ आपल्याला तसं लिहिता येतं. बाय युझिंग डी मॉर्गन्स लॉ, बाय युझिंग डी मॉर्गन्स लॉ आपल्याला तसं लिहिता येतं. डिअर स्टुडंट्स, आता ब्रॅकेटला जर आपण ऑब्झर्व केलं, ब्रॅकेटला जर ऑब्झर्व केलं तर इथे ब्रॅकेट आहे क्यू अँड आर च्या बाहेर नॉट कनेक्टिव्ह आहे. इथे ब्रॅकेट आहे क्यू अँड आर, म्हणजे एक स्टेटमेंट आणि त्या स्टेटमेंटचं निगेशन आणि मध्ये कनेक्टिव्ह आहे अँड. जर असं असेल तर त्या ठिकाणी यूज होतो कॉम्प्लिमेंट लॉ. स्टेटमेंट, त्या स्टेटमेंटचं निगेशन, मध्ये कनेक्टिव्ह आहे अँड, मग यूज होणार कॉम्प्लिमेंट लॉ. बाय युझिंग कॉम्प्लिमेंट लॉ त्याचा आन्सर आपल्याला मिळणार, बाय युझिंग कॉम्प्लिमेंट लॉ त्याचा आन्सर मिळणार आपल्याला एफ. याचं रिझन लिहूया, कॉम्प्लिमेंट लॉ. बाय युझिंग कॉम्प्लिमेंट लॉ आपल्याला त्याचा आन्सर असणार एफ मिळणार. आता पी ऑर एफ बाय युझिंग आयडेंटिटी लॉ इझिली वी कॅन राईट पी ऑर एफ इज इक्वल्स टू पी बाय युझिंग आयडेंटिटी लॉ. बाय युझिंग आयडेंटिटी लॉ आपल्याला लिहिता येतं. डिअर स्टुडंट्स, इथे एकच स्टेटमेंट आलं पी, याला सिम्प्लिफाय केलं, आन्सर मिळालं पी. म्हणजे याचं करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर त्याच्यामध्ये फक्त एक स्विच असणार आहे. मग सर्किट कन्स्ट्रक्ट करण्यासाठी पहिले आपण स्टेटमेंट लिहू, लेट पी स्टेटमेंट द स्विच S1 इज क्लोज, द स्विच S1 इज क्लोज. हे झालं पी स्टेटमेंट. आता त्याचं करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट, या स्टेटमेंटचं करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट आपल्याला कन्स्ट्रक्ट करता येईल. करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट इज, करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट इज. त्या सर्किट मध्ये फक्त एक स्विच असणार आहे, S1 स्विच असणार आहे. या ठिकाणी करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करतोय. बघा इथे करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट मध्ये फक्त एक स्विच असणार आहे, एक स्विच असणार आहे फक्त. अशा प्रकारे आपण करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट केलं. स्विच असणार आहे S1, स्विच असणार आहे S1. हे त्याचं करस्पॉन्डिंग सिम्प्लिफाईड सर्किट झालं. परत एकदा बघू. फर्स्ट टू ब्रॅकेट्स आहे, त्याचा फर्स्ट पार्ट इथे पी ऑर दिसला, इथे पी ऑर दिसला. मग आपण पी ऑर कॉमन काढलो. रिझन असणार आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता या ठिकाणी नॉट क्यू आहे, इथे नॉट आर आहे. यातनं आपण नॉट बाहेर लिहिलं तर ऑरचं अँड लिहावं लागतं. असं लिहिता येतं बाय युझिंग डी मॉर्गन्स लॉ. इथे स्टेटमेंट आहे क्यू अँड आर आणि या ठिकाणी त्याचं निगेशन आहे. गिव्हन स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन, मध्ये कनेक्टिव्ह आहे अँड. जर असं असेल तर त्या ठिकाणी यूज होतो कॉम्प्लिमेंट लॉ. बाय युझिंग कॉम्प्लिमेंट लॉ आपल्याला आन्सर मिळणार आहे एफ. नंतर पी ऑर एफ इक्वल्स टू पी यूज होणार आहे आयडेंटिटी लॉ. डिअर स्टुडंट्स, पी स्टेटमेंट याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला इक्वल्स टू पी मिळालं. मग याच्यापासून आपल्याला सर्किट डायग्राम कन्स्ट्रक्ट करण्यासाठी पी स्टेटमेंट कन्सिडर करावं लागणार. द स्विच S1 इज क्लोज आणि मग त्याचं करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट असणार. या ठिकाणी करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट केलं, याच्यामध्ये फक्त एक स्विच आहे. ओके. क्वेश्चन 5 मधलं फोर्थ सम. स्टेटमेंट पॅटर्न आहे P and Q and not P, or not P and Q and R, or P and Q and R. सोल्युशन स्टार्ट केलं मी. स्टेटमेंट पॅटर्न ॲज इट इज लिहून घेतलं. मग ऑब्झर्व केली फर्स्ट ब्रॅकेट. या फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय आहे, P and Q and not P आहे. इथे P and not P आपल्याला एकत्र पाहिजेत, म्हणून मी याला असं लिहितो P and, आता इथे Q and not P आहे, मी त्याला लिहितो not P and Q. not P and Q यूज झाला या दोघांसाठी कम्युटेटिव्ह लॉ. आणि सेकंड थर्ड ब्रॅकेट ॲज इट इज, त्याचा विचार सध्या नाही करत आहे. not P and Q and R, or P and Q and R. याचं रिझन आहे कम्युटेटिव्ह लॉ. असं आपल्याला लिहिता येतं बाय युझिंग कम्युटेटिव्ह लॉ. बाय युझिंग कम्युटेटिव्ह लॉ आपल्याला लिहिता येतं. डिअर स्टुडंट्स, आता या ब्रॅकेट मध्ये ऑब्झर्व केलं, इथे अँड कनेक्टिव्ह आहे, इथे सुद्धा अँड कनेक्टिव्ह आहे आणि आपल्याला हे दोन एकत्र लिहायचे का, तर कॉम्प्लिमेंट लॉ यूज होतो.
मग हे दोन एकत्र लिहायचे, आपण तसं लिहू शकतो बाय युजिंग असोसिएटिव्ह लॉ. आपल्याला हे दोन पी अँड नॉट पी ला एकत्र लिहिता येतं बाय युजिंग असोसिएटिव्ह लॉ. बाय युजिंग असोसिएटिव्ह लॉ. परत तिथे सेकंड आणि थर्ड ब्रॅकेट ॲज इट इज ठेवतो. सेकंड आणि थर्ड ब्रॅकेट मी ॲज इट इज लिहितोय. सेकंड अँड थर्ड ब्रॅकेट ॲज इट इज लिहिली आहे. याचं आपण रिझन लिहिणार. इथे अँड कनेक्टिव्ह होतं म्हणून आपल्याला असोसिएटिव्ह लॉ यूज करता आला. याचं रिझन असणार आहे असोसिएटिव्ह लॉ. बाय युजिंग असोसिएटिव्ह लॉ आपल्याला तसं लिहिता येतं. आपल्याला यूज करायचं आहे कॉम्प्लिमेंट लॉ. पी अँड नॉट पी साठी यूज होतो कॉम्प्लिमेंट लॉ. P and not P is equals to F. By using complement law, P and not P बनतं F. F and Q. F and Q. Second आणि third bracket as it is. Second आणि third bracket as it is. Second आणि third bracket as it is. या ठिकाणी यूज केलाय आपण कॉम्प्लिमेंट लॉ. P and not P होतं म्हणून त्या ठिकाणी यूज झाला कॉम्प्लिमेंट लॉ. बाय युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ आपल्याला तसं लिहिता येतं. आता कॉम्प्लिमेंट लॉ यूज झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे आयडेंटिटी लॉ यूज होतो एफ अँड क्यू. एफ अँड क्यू बाय युजिंग आयडेंटिटी लॉ आपल्याला इथे मिळतं एफ. एफ ऑर नॉट पी अँड क्यू अँड आर. ऑर पी अँड क्यू अँड आर. यूज झाला इथे आयडेंटिटी लॉ. रिझन लिहू त्याचं आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ त्याचं रिझन असणार आहे आयडेंटिटी लॉ. आणि इथे एफ ऑर गिव्हन स्टेटमेंटचा आन्सर असणार आहे गिव्हन स्टेटमेंट. एफ ऑर गिव्हन स्टेटमेंटचा आन्सर असणार आहे गिव्हन स्टेटमेंट. आणि त्या ठिकाणी सुद्धा यूज होणार आयडेंटिटी लॉ. एफ अँड गिव्हन स्टेटमेंटला आपण लिहिणार आहे गिव्हन स्टेटमेंट. त्याचं पण रिझन असणार आहे आयडेंटिटी लॉ. बाय युजिंग आयडेंटिटी लॉ आपल्याला तसं लिहिता येतं. डिअर स्टुडंट्स, आता सेकंड आणि इथे या दोन्ही ब्रॅकेट जर आपण बघितल्यात, इथे दोन्ही ब्रॅकेट्स जर आपण बघितल्यात तर अँड क्यू अँड आर कॉमन निघतं. अँड क्यू अँड आर कॉमन निघतं. मग ते जर आपण कॉमन काढलं राईट साईडला जर आपण कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये आपल्याला मिळतं नॉट पी. हे कॉमन काढायचंय म्हणजेच इथे ऑर कनेक्टिव्ह आणि हे कॉमन काढल्यानंतर सेकंड ब्रॅकेटमध्ये पी असणार. कॉमन काय काढलं अँड क्यू अँड आर आपण कॉमन काढलं. अँड क्यू अँड आर कॉमन काढलं. याचं रिझन आहे असं कॉमन आपण काढू शकतो. याचं रिझन आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करून आपल्याला असं लिहिता येतं बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. काय केलं आपण अँड क्यू अँड आर कॉमन काढला. डिअर स्टुडंट्स, आता इथे स्टेटमेंट पी आहे, इथे नॉट पी आहे, मध्ये कनेक्टिव्ह ऑर आहे. गिव्हन स्टेटमेंट त्याचं निगेशन, मध्ये कनेक्टिव्ह ऑर यूज होतो कॉम्प्लिमेंट लॉ. बाय युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ आपल्याला इथे मिळणार टी अँड क्यू अँड आर. टी अँड क्यू अँड आर कॉम्प्लिमेंट लॉ. याचं रिझन असणार आहे कॉम्प्लिमेंट लॉ. बाय युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ आपल्याला तसं लिहिता येतं. डिअर स्टुडंट्स, कॉम्प्लिमेंट लॉ यूज झाल्यानंतर जनरली काय यूज होतं आयडेंटिटी लॉ. टी अँड समथिंग, टी अँड गिव्हन स्टेटमेंटचं आन्सर असतं गिव्हन स्टेटमेंट. टी अँड गिव्हन स्टेटमेंटचं आन्सर असतं गिव्हन स्टेटमेंट. याचा आन्सर आहे आयडेंटिटी लॉ. याचा आन्सर आहे आयडेंटिटी लॉ. अशा प्रकारे आपण दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नला सिम्प्लिफाय केलं, आन्सर मिळालं क्यू अँड आर. हे झालं सिम्प्लिफाय. स्टेटमेंटला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला मिळालं क्यू अँड आर. डिअर स्टुडंट्स, एकदा परत एक्सप्लेन करतो. इथे फर्स्ट स्टेटमेंट, फर्स्ट स्टेप क्यू अँड नॉट पी ला लिहिलं नॉट पी अँड क्यू कम्युटेटिव्ह लॉ. पी अँड नॉट पी ला एकत्र लिहिलं अँड क्यू नंतर लिहिलं असोसिएटिव्ह लॉ. पी अँड नॉट पी यूज होणार कॉम्प्लिमेंट लॉ. मिळणार एफ. एफ अँड क्यू चा आन्सर असणार एफ. एफ ऑर गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न, गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न त्याचा आन्सर असणार आयडेंटिटी लॉ. इथे ऑब्झर्व केलं अँड क्यू अँड आर राईट साईडला कॉमन काढलं. रिझन असणार डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ब्रॅकेटमध्ये इथे मिळणार नॉट पी. अँड क्यू अँड आर कॉमन काढली. इथे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये नॉट पी मिळतं. अँड क्यू
अँड आर कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये पी मिळतं, म्हणजेच नॉट पी और पी मिळतं आपल्याला. याला सिम्प्लिफाय केलं, कॉम्प्लिमेंट लॉ यूज केला, इथे मिळालं टी अँड गिव्हन स्टेटमेंट, आन्सर आलं गिव्हन स्टेटमेंट. डिअर स्टुडंट्स, बुक मध्ये इथे अँड क्यू च्या ऐवजी अँड नॉट क्यू दिलंय, अँड क्यू च्या ऐवजी अँड नॉट क्यू दिलंय. मी त्याला मॉडिफाय केलं, अँड नॉट क्यू च्या ठिकाणी आपण क्यू घेतलं, मग आपल्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आन्सर मिळतं क्यू अँड आर. आणि टेक्स्टबुक मध्ये जे आन्सर दिलं ते आन्सर क्यू अँड आर असंच आहे. बघा टेक्स्टबुक मध्ये आन्सर दिलं क्यू अँड आर ऑर, तर या ठिकाणी हे ऑर पाहिजे नव्हतं, फक्त आन्सर पाहिजे होतं त्याचं क्यू अँड आर, असं आन्सर पाहिजे होतं क्यू अँड आर. या स्टेटमेंट पॅटर्नला आपण सिम्प्लिफाय केलं आणि आपल्याला सिम्प्लिफाईड स्टेटमेंट मिळालं क्यू अँड आर. म्हणजे त्या ठिकाणी 2 स्विचेस आहे. क्यू साठी आपण स्टेटमेंट यूज करतो S2 आणि आर साठी स्टेटमेंट यूज करतो S3. तरी सुद्धा आपण या ठिकाणी स्टेटमेंट लिहित असताना पी स्टेटमेंट द स्विच S1 इज क्लोज्ड, पी स्टेटमेंट द स्विच S1 इज क्लोज्ड. After that, Q statement, the switch S2 is closed. Formality complete करून घेऊ, the switch S2 is closed. नंतर R statement आहे, the switch S3 is closed. R statement, the switch S3 is closed. ओके, आता आपल्याला सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचं आहे. सिम्प्लिफाईड switching circuit is, simplified switching circuit is, two switches connected in series दाखवायचं. Q and R आहे, Q and R, two switches connected in series, two switches and connected series लक्षात ठेव. बॅटरी, two switches connected in series दाखवायचं आहे. लेंथ Q आणि R, Q आणि R साठी कोणते स्विच घेतलेत आपण S2 आणि S3, हे 2 स्विचेस घेतलेत S2 आणि S3. अशा प्रकारे त्याची सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट आपल्याला कन्स्ट्रक्ट करता आली. डिअर स्टुडंट्स, हे क्वेश्चन 5 मधलं लास्ट एक्झाम्पल होतं. इथे एक्झरसाइज 1.5 आपलं संपलं. आता तुम्हाला या पूर्ण चॅप्टरच्या नोट्स तयार करायच्या, त्याचं स्टडी करायचं, त्याच्यात जिथे जिथे डाऊट असेल ते विचारायचे. मग या ऑल एक्झरसाइज झाल्याच्या नंतर मिसलेनियस एक्झरसाइज स्टार्ट करायची. मिसलेनियस एक्झरसाइज मधले सम सॉल्व्ह करत असताना त्याच्यात काही डाऊट्स असू शकतात, मग ते डाऊट्स तुम्ही विचारायचे. नक्कीच आपण ते डाऊट्स क्लिअर करू. इथे आपलं मॅथमॅटिकल लॉजिक हे चॅप्टर संपले. आता नेक्स्ट चॅप्टर लवकरच आपण स्टार्ट करू. भेटू.